शिरूर हवेलीचा नियोजनबद्ध विकास करू अशी ग्वाही महिला आणि बाल विकास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे। वाघोली येथे भाजपच्या वतीने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनिमित्त आयोजित संकल्प मेळाव्यात त्या बोलत होत्या। केंद्र आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरही भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता काम करीत आहे। वाघोली गटात अनेक विकास कामे भाजपच्या माध्यमातूनच झाली आहेत। शिरूर हवेलीचा नियोजनबद्ध विकास केला जाईल, त्यासाठी निधी कमी पडणार नाही। भाजप पक्षाचा कारभार पारदर्शक असल्याने विकास कामात कुठलेही राजकारण करणार नाही, अशी ग्वाही महिला आणि बालविकास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली। वाघोली येथे भाजपच्या वतीने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनिमित्त संकल्प मेळावा आयोजित केला होता। या प्रसंगी भाजपचे आमदार बाळासाहेब भेगडे, बाबूराव पाचकरे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, रामदास दाभाडे, तालुकाध्यक्ष गणेश कुटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते। लोक सभेला येण्यासाठी आतुर आहेत हे मी बघितलं आणि लोक जेव्हा सभेला येत आहेत, गाड्या भरून आणणं आणि गाड्यात लोकांनी बसून घेणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। लोक ज्या पद्धतीने सभेला येऊन या सभेमध्ये थांबलेले आहेत हे बघून माझ्या लक्षात आलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये उमेदवार तुम्ही कोणीही द्या, जिल्हाध्यक्ष आणि आमदार हा प्रचंड मताने विजयी करूनच जिल्हा परिषदेमध्ये येण्याचा पाहिजे। कारण या जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्ष त्यांची सत्ता आहे, त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाचा विकास करण्याकडे जोर लावला। पुणे जिल्ह्यातल्या नाही, महाराष्ट्रातल्या लोकांचं मतदान तर हडपलं। वेगळ्या वेळी जेव्हा स्वतःच्या पायाखालची जमीन सरकली तेव्हा जातीपातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण आता लोकांनी अशा गोष्टीला कुठेही भीक घालायची नाही हे निश्चय केलेला आहे। आणि म्हणून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी हा नंबर 1 चा पक्ष म्हणून नगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आणलेला पक्ष। आणि या पुणे जिल्ह्यामध्ये उर्वरित राहिलेला जो विकास आहे किंवा मुरबर लोकांनी खेचून नेलेला जो विकास आहे तो सामान्य माणसाला द्यायचा। आता खरं द्यायचा करून टाकू कारखाना। आता सहकारमध्ये पण आम्ही पूर्ण यशवंत कारखाना चालू करण्याचा विषय सुद्धा त्याच्यात सुद्धा मी स्वतः जातीने लक्ष देते, कारण सहकारचा आजकाल विषय सगळे लोक येऊन भेटतात। मत व्यक्त केले आणि आम्ही सर्व कामाला पक्षाच्या विजयासाठी रात्र मेहनत करतो। त्याच्यावर मी काही टिप्पणी करायचं नाही, तो त्यांचा निर्णय आहे, त्यांनी निर्णय घ्यावा। त्याच्यावर आम्ही लढत आहोत आणि जो कोणी समोर येईल त्याच्यावर लढावं लागेल। आदर आहेच आहे, परस्पर आदर नाही असं कुठे, आमचा आदर आहे, त्यांना आदर आहे, मला आदर आहे आणि तसंच राहील। अमोल दमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे।